चॅप्टर 3 ट्रायंगल्स याच्यामधील आपण लास्ट पार्ट बघणार आहोत. सिमिलर ट्रायंगल्स. Concept of similarity. In earlier classes we have learned about congruent figures. Two geometric figures have the same shape and size are known as congruent figures. Note that congruent figures are alike in every respect. आता याचा अर्थ गेल्या वर्षी म्हणजेच इयत्ता 8वी मध्ये आपण एकरूपता याच्याविषयी शिकलो आहोत. दोन भौमितिक आकृत्या जर सारख्या आकाराच्या आणि सारख्या त्या ठिकाणी त्यांची मापे जरी सारखी असली तर त्या दोन आकृत्यांना आपण एकरूप आकृत्या असं म्हणतो. त्या दोन्ही आकृत्या एकमेकाशी तंतोतंत जुळत असतात. अशा आकृत्यांना आपण एकरूप असं म्हणतो. Geometric figures having the same shape but different sizes are known as similar figures. दोन आकृत्यांचा आकार सारखा आहे परंतु त्या आकृत्या लहान मोठ्या असतात. त्यांना आपण एकरूप म्हणत नाही तर त्यांना आपण समरूप आकृत्या असं म्हणतो. Two congruent figures are always similar but similar figures are not be congruent. दोन एकरूप आकृत्या आपण सारख्या आहेत असं म्हणू शकतो परंतु सारख्या किंवा समरूप आकृत्या त्यांना आपण एकरूप आहेत असं म्हणू शकत नाही. आता बघा इथं उदाहरणं दिलेली आहेत. इलिस्ट्रेशन फर्स्ट. एनी टू लाईन सेगमेंट्स आर ऑलवेज सिमिलर बट दे नीड नॉट बी कॉन्ग्रुएंट. They are congruent if their lengths are equal. Here you have to see there are the two segments. This is first and this is second. इथं तुम्ही दोन रेषाखंड तुम्हाला दिसतात. याच्यामध्ये आपण पाहिलं तर पहिला रेषाखंड आहे हा लांबीला थोडासा कमी आहे आणि दुसरा रेषाखंड आहे तो लांबीला जास्त आहे. आता पहिल्या रेषाखंड आपण दुसऱ्या रेषाखंडावर ठेवला तर ते तंतोतंत जुळत नाहीत. त्यामुळं या दोन्ही रेषाखंडांना आपण एकरूप रेषाखंड म्हणणार नाहीत. याला आपण दोन्हीला रेषाखंड म्हणतो. त्या दोन्ही आकृत्या सारख्या आहेत परंतु त्यांची साईज त्यांची लांबी आहे ती कमी जास्त आहे म्हणून या रेषाखंडाला आपण समरूप रेषाखंड असं म्हणतो. These two segments are called similar segments. Illustration second. Any two circles are similar but not necessarily congruent. They are congruent if their radii are equal. Here you have to see these are the two circles. इथं दोन आपल्याला वर्तुळ दिसतात. ही दोन वर्तुळे आपण एकरूप म्हणणार आहे का? नाही. यांचा आकार आहे तो आकार सारखा आहे परंतु ते दोन्ही आपण एकमेकावर ठेवले तर ते तंतोतंत जुळत नाहीत. जर ह्या दोन्ही सर्कलची रॅडियस म्हणजे त्रिज्या जर सारखी असती तर त्यांना आपण एकरूप वर्तुळे म्हणलो असतो. हे दोन्ही आहे त्यांना आपण वर्तुळ म्हणणार आहे परंतु त्या दोन्हींचा त्या ठिकाणी आकार हा काय आहे सारखा असला तरी ते साईजला कसे आहेत कमी जास्त आहेत म्हणून आपण त्यांना समरूप वर्तुळे म्हणणार आहोत. Illustration third. Here you have to see there are the two squares. Any two squares are similar. Here this is the first square, this is the second square. These two figures are called square. They are similar, not congruent. इथं आपल्याला दोन चौरस दिसतात. हा दुसरा चौरस आपण पहिल्या चौरसावर ठेवला असता तो तंतोतंत जुळत नाहीत. ते दिसायला सारखे आहेत आपण त्यांना चौरस म्हणतो परंतु त्यांचा त्या ठिकाणी त्यांची लांबी रुंदी आहे ती कशी आहे वेगवेगळी आहे म्हणून त्यांना आपण समरूप चौरस असं म्हणणार आहे. Any two equilateral triangles are similar. Here you have to see there are the two equilateral triangles. इक्विलॅटरल ट्रायंगल्स म्हणजेच काय समभुज त्रिकोण.
हा पहिला त्रिकोण आहे आणि हा दुसरा त्रिकोण आहे. या दोन्हीला आपण या दोन्हीला आपण समभुज त्रिकोण म्हणणार आहे. हा दुसरा त्रिकोण आपण पहिल्या त्रिकोणावर ठेवला तर तो तंतोतंत जुळत नाही. म्हणून या दोन्ही त्रिकोणांना आपण त्या ठिकाणी समभुज त्रिकोण आहेत, परंतु ते कसे आहेत, एकमेकाशी समरूप आहेत असं आपण म्हणणार आहोत. Now next, what are the definition for similar triangles? Similar triangles and their properties. Definition: two triangles are said to be similar if their corresponding angles are equal, corresponding sides are proportional. It follows from this definition that two triangles ABC and DEF are similar if दोन त्रिकोण आपण समरूप आहेत असं आपण म्हणणार आहोत. केव्हा म्हणणार आहोत, जेव्हा त्या दोन्ही त्रिकोणांमधले तिन्ही कोण हे अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांशी एकरूप असतील, परंतु त्यांच्या संगत बाजू या प्रमाणामध्ये असणार आहेत, तेव्हा त्यांना आपण समरूप त्रिकोण म्हणणार आहोत. त्यासाठी त्याची अट आहे ती पुढच्या पेजवर आहे. Here triangle ABC and triangle DEF are said to be similar triangles if angle A congruent to angle A angle A congruent to angle D and angle B congruent to angle E, angle C congruent to angle F. Also here AB upon DE is equal to BC upon EF is equal to AC upon DF. Again here angle A congruent to angle D and angle B congruent to angle E, angle C congruent to angle F, and side this AB upon DE is equal to BC upon EF is equal to AC upon DF. Then we have said that here triangle ABC similar to triangle DEF. These two triangles are similar triangles. Now practice set 3.5. First example, if triangle XYZ similar to triangle LMN, write the corresponding angles of the two triangles and also write the ratios of corresponding sides. इथं आपल्याला ट्रायंगल XYZ आणि ट्रायंगल LMN हे दोन्ही समरूप आहेत हे दिलेले आहेत. तर त्यांचे संगत कोण कोणते एकरूप आहेत ते लिहायचे आहेत आणि त्यांच्या संगत बाजू प्रमाणात आहेत त्या संगत बाजू लिहायच्या आहेत. सोल्युशन: हियर ट्रायंगल XYZ similar to triangle LMN. Therefore, angle X congruent to angle L, angle Y congruent to angle M, angle Z congruent to angle N. Corresponding angles of similar triangles. Here, XY upon LM is equal to YZ upon MN is equal to XZ upon LN. Corresponding sides of similar triangles. बघा इथं त्रिकोण XYZ हा समरूप आहे त्रिकोण LMN शी. त्यामुळं संगत कोण एकरूप असणार आहेत. कोण X हा एकरूप आहे कोण L शी, कोण Y हा एकरूप आहे कोण M शी, कोण Z हा एकरूप आहे कोण N शी. आणि XY छेदात LM बरोबर YZ छेदात MN बरोबर XZ छेदात LN, कारण समरूप त्रिकोणाचे संगत बाजू प्रमाणात असतात. Second example, in triangle XYZ, XY is equal to 4 cm, YZ is equal to 6 cm, XZ is equal to 5 cm. If triangle XYZ similar to triangle PQR and PQ is equal to 8 cm, then find the lengths of remaining sides of triangle PQR. इथं आपल्याला त्रिकोण XYZ
हा त्रिकोण PQR शी समरूप आहे हे दिलेलं आहे। याच्यामध्ये त्रिकोण XYZ याच्यामधील XY ची लांबी दिलेली आहे 4 सेमी, YZ ची लांबी दिलेली आहे 6 सेमी, XZ ची लांबी दिलेली आहे 5 सेमी आणि PQ बरोबर 8 सेमी दिलेला आहे। तर PQR मधील या त्रिकोणामधील उरलेल्या बाजूंची लांबी आपल्याला काढायची आहे। सोल्यूशन XY is equal to 4 cm, YZ is equal to 6 cm, XZ is equal to 5 cm, PQ is equal to 8 cm. All these are the given parts. Also here given triangle XYZ similar to triangle PQR. Here two triangles are similar, so their corresponding sides are in proportion. Therefore XY upon PQ is equal to YZ upon QR is equal to XZ upon PR. Here we have to put the values of XY, YZ, XZ and PQ. Therefore 4 upon 8 is equal to 6 upon QR is equal to 5 upon PR. This is our first equation. Therefore here 4 upon 8 is equal to 6 upon QR. We have take first two here ratios. Then here cross multiplication. QR into 4 is equal to 8 into 6. Here 4 goes on RHS and it is goes on denominator. Therefore QR is equal to 8 into 6 upon 4. 4 2s are 8, which is equal to 2 into 6. Therefore QR is equal to 12 centimeter. Again we have take from one here second and third ratio. Therefore first and third ratio. Therefore 4 upon 8 is equal to 5 upon PR. Cross multiplication 4 into PR is equal to 8 into 5. Therefore PR is equal to 8 into 5 upon 4 is equal to, here 4 2s are 8, so 2 into 5 upon 1. Therefore PR is equal to 10 centimeter. Our answer is QR is equal to 12 centimeter, PR is equal to 10 centimeter. इथं आपल्याला त्रिकोण XYZ मधील XY, YZ आणि XZ यांची लांबी दिलेली आहे, तसेच PQ बरोबर 8 सेमी दिलेला आहे। आपल्याला इथं त्रिकोण XYZ हे समरूप आहे त्रिकोण PQR शी दिलेला आहे। दोन त्रिकोण समरूप आहेत याचा अर्थ त्यांच्या संगत बाजू प्रमाणात आहेत, म्हणून XY छेदात PQ बरोबर YZ छेदात QR बरोबर XZ छेदात PR। इथं आपण त्यांच्या किमती ठेवायच्या आहेत। 4 छेदात 8 बरोबर 6 छेदात QR बरोबर 5 छेदात PR। हे इक्वेशन फर्स्ट म्हणजेच पहिलं समीकरण, आपण याला पहिलं विधान म्हणू। यातील आपण पहिलं आणि दुसरं हे दोन गुणोत्तर घेणार आहोत। 4 छेदात 8 बरोबर 6 छेदात QR तिरकस गुणाकार करू, म्हणून QR गुणिले 4 बरोबर 8 गुणिले 6, म्हणून QR बरोबर 8 गुणिले 6 भागिले 4 बरोबर, इथं 4 दोन्ही 8 म्हणजेच काय झाले 2 गुणिले 6, म्हणून QR बरोबर 12 सेमी। आता इथं आपण पहिलं आणि तिसरं गुणोत्तर घेणार आहोत। 4 छेदात 8 बरोबर 5 छेदात PR तिरकस गुणाकार करू, म्हणून 4 गुणिले PR बरोबर 8 गुणिले 5, म्हणून PR बरोबर हे 4 उजव्या बाजूला गेले की छेदात जाणार। 8 गुणिले 5 भागिले 4, 4 दोन्ही 8 बरोबर 2 गुणिले 5 छेदात 1, म्हणून PR बरोबर 10 सेमी। आता उत्तर लिहायचं शेवटी, QR बरोबर 12 सेमी, PR बरोबर 10 सेमी। धन्यवाद।